नमस्कार. आत्मकला विज्ञान व जयशंकर प्रतिष्ठानच्या वतीने मी स्वामी मैत्रेय आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजचा प्रश्न आहे, शंकर गीतेतील महाराजांच्या खालील वचनाचा अर्थ पाहिजे होता. मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर. शंकराने पूजिता शंकर, माती मातीच राहते. काशाची घडवली भवानी, कासे मात्र नसे भवानी. भवानीने पूजली भवानी, कासे राही कासेच. तैसे आम्हा पूजती सज्जन, पूजा स्वीकारती भगवान. महाराजांचे हे वचन असे अत्यंत मोलाचे. मी पुन्हा एकदा वाचतो. मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर. शंकराने पूजिला शंकर, माती मातीच राहते. काशाची घडविले भवानी, कासे मात्र नसे भवानी. भवानीने पूजली भवानी, कासे राही कासेच. तैसे आम्हा पूजती सज्जन, पूजा स्वीकारती भगवान. महाराजांचे हे वचन असे अत्यंत मोलाचे. महाराजांचे प्रत्येक वचन मोलाचं आहे. खरं तर आध्यात्मिक प्रवासामध्ये जी काही आपली यात्रा होत असते, ती यात्रा तर कठीण असतेच, पण त्याहून कठीण असतं त्या यात्रेत मिळवलेली उपलब्धीची अभिव्यक्ती, ज्याला आपण सत्य म्हणतो, ईश्वर म्हणतो. तो जो काही अनुभव असतो, तो शब्दात व्यक्त करणं खरंच अवघड असतं. महाराज एक असं दिव्यत्वाचं फूल आहे, ज्यातून त्या अनुभूतीचा गंध सतत आसमंतात दरवळत आहे. आणि प्रत्येकाच्या हृदयाला ते स्पर्श करत आहेत. त्या फुलाच्या अंतरात जे काही चैतन्यमय सौंदर्य त्या फुलाचं आहे, जो काही त्याचा दिव्यत्वाचा गंध आहे, तो त्या काळात, ज्या काळात महाराज स्वतः उपस्थित होते देहामध्ये, त्यांनी तर तो अनुभवलाच. पण त्याच्यानंतरही, त्यांनी समाधी घेतल्यानंतरही आजही हे वचन, जो त्या भावनेने महाराजांच्या प्रती असलेली श्रद्धा, प्रेम, भक्ती या भावनेने जो हे वचन वाचतोय, त्याच्याही हृदयाला हे वचन स्पर्श करतात आहे. महाराजांचे काही वचन, ज्याला आपण सिद्ध वचन म्हणतो. सिद्ध वचन का म्हणतो? कारण ते महाराज सिद्ध आहेत म्हणून ते वचन सिद्ध आहे, एवढा सामान्य अर्थ याच्यात नाही. ते वचन ज्यांनी वाचले, ज्यांनी आत्मसात केले, ज्यांनी ते जगण्याचा प्रयत्न केला, त्यांची यात्रा आपोआपच सिद्धत्वाच्या दिशेने सुरू होते.
म्हणून ते वचन सिद्ध आहे. हे वचन तुम्हाला सिद्धत्वाच्या दिशेने घेऊन जातात. आता आपण पुन्हा त्या वचनाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी सांगितलं की यात्रा कठीण आहे, पण त्याहून कठीण आहे त्या अनुभवाची अभिव्यक्ती करणं. आणि शब्दात तर मांडणं खरंच अवघड असतं, कारण शब्द हे दवबिंदू सारखे असतात आणि तो अनुभव असतो विराट समुद्रासारखा, महासागरासारखा. आपल्याला आकाश आपल्या मुठीत बांधता येत नाही, तसंच तो विराट असीम अनुभव पण शब्दांच्या मुठीत बांधता येऊ शकत नाही. तुम्ही छोट्याशा ओंजळीतनं अख्खा समुद्र तुमचा एका छोट्या ओंजळीत सामावू शकतो का? नाही. तसंच त्या अनुभवाची जी काही अभिव्यक्ती आहे ती अशा शब्दांच्या ओंजळीतनं देणं खूप कठीण काम असतं. मातीचा बनवला शंकर, परी माती नसे शंकर. शंकराची मूर्ती जर तुम्ही बघितली, एखाद्या मातीचा शंकर तुम्ही बनविला, तो शंकर मातीचा जरी बनवलेला असला तरी त्यातली माती म्हणजे शंकर नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही एखादा मूर्तिकार मूर्ती घडवतो, पण ती घडवल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता, प्राणप्रतिष्ठेचा अर्थ आहे त्या मूर्तीमध्ये तुम्ही प्राण फुंकता. ती मूर्ती तुमच्यासाठी सजीव होते. ती मूर्ती तुमच्यासाठी माती राहत नाही. त्या मूर्तीमध्ये शंकर सजीव असल्याची भावना तुमची प्रगाढ होते. आणि ही कधी होते? हे सगळ्यांसाठी नाही. जे श्रद्धेने भक्तीने त्या मूर्तीची पूजा करतात त्यांच्यासाठी ती मूर्ती म्हणजे पाषाणाची मूर्ती नसते. त्या मूर्तीमध्ये एक चैतन्य त्यांना अनुभवास येत असतं. त्यामुळे तुम्ही बघा, कधी पण भक्त कधी कधी त्या मूर्तीशी बोलतो देखील, कारण त्याच्यासाठी ते इतकं सजीव असतं. ते इतर लोकांना पाषाण किंवा जड मूर्ती वाटू शकते, मातीची मूर्ती वाटू शकते, त्या भक्तासाठी नाही. मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर. शंकराने पूजिला शंकर, माती मातीच राहते. ज्यावेळेला तितक्याच उत्कट भक्तिभावाने तुम्ही त्या मूर्तीला पूजता, त्यावेळेला तुम्हाला ती माती देखील शंकराचे प्रतीक बनते आणि सजीव चैतन्यमय. मातीचा बनविला शंकर, पर माती नाही शंकर. शंकराने पूजिला शंकर, माती मातीच राहते. ती मूर्ती मातीपासून बनलेली आहे. तुमचा देह देखील मातीपासूनच बनलेला आहे. त्यात पण पृथ्वी तत्व आहे, त्याच्यामध्ये पण पृथ्वी तत्व आहे. एक दिवस तुमचा देहही मातीत मिसळून जाणार आहे. ज्या मातीतनं ती मूर्ती घडवली आहे ती देखील मातीत मिसळून जाणार आहे. पण
जे चैतन्य तुमच्या आतमध्ये आहे ते कायम असणार आहे. आणि त्या मूर्तीमध्ये जे चैतन्य, ज्याची प्राणप्रतिष्ठा तुम्ही केली, ते प्राणतत्व पण तसंच असणार आहे. ते प्राणतत्व, तुम्ही ती मूर्ती ज्या देवतेची बनवता, ज्याच्याप्रती तुमचा श्रद्धाभाव आहे, त्याची जी काही तुम्ही मूर्ती बनवता, त्या मूर्तीमध्ये, त्या मूर्ती रूपामध्ये जे चैतन्य अवतरलं होतं, त्या चैतन्याशी आपल्या चैतन्याचा धागा जोडण्याचा एक सेतू असतो. आणि हा सगळ्यांना जमतो असं नाही, त्यासाठी खूप उत्कट भक्तिभाव आवश्यक आहे. मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर, शंकराने पूजिला शंकर, माती मातेच राहते. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या शंकराची मूर्ती बनवून त्याची पूजा करत असता, त्यावेळेला शंकराने पूजिला शंकर, कारण तुमच्या आत पण तेच तत्व आहे, त्याच्या आत पण तेच तत्व होतं. ज्या देहामध्ये ते चैतन्य अवतरलं होतं, त्याचं प्रतिकात्मक मूर्ती तुम्ही बनवली आहे. तर ज्यावेळेला त्या मूर्तीला तेवढ्याच समग्र श्रद्धेने तुम्ही त्याची पूजा करत असतात, त्याला प्रणाम करत असतात, तो प्रणाम त्या शंकरालाच करत असतात. शंकराने पूजिला शंकर, माती मातीच राहते. शेवटी सगळंच मातीत मिसळणार आहे, माती मातीच राहणार आहे. पण जे शंकर तत्व आहे तुमच्यामध्ये, जे आत्मतत्व आहे, ते कायम असणार आहे. ते न जन्मता न मरतं, त्याला जन्मही नाही, त्याला मरणही नाही. काशाची घडविली भवानी, कासे मात्र नसे भवानी, भवानीने पूजली भवानी, कासे राही कासेच. त्याचप्रमाणे एखाद्या धातूपासून तुम्ही एखाद्या भवानी ची मूर्ती बनवता, तर ती भवानी शक्तीचं प्रतीक आहे आणि शंकर शिवचं प्रतीक आहे, परमात्म्याचं प्रतीक आहे. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, पृथ्वीवरील प्रत्येक पुरुष हा परमात्म्याचं प्रतिनिधित्व करणारी आत्मा त्यात आहे. तसंच प्रत्येक स्त्रीमध्ये शक्तीचं प्रतिनिधित्व करणारी चेतना आहे. आणि प्रत्येक सजीव मात्रामध्ये, जीव सजीव जे काही आहेत, त्यात प्रत्येक कणाकणामध्ये परमात्म्याचं अस्तित्व आहे. ज्यावेळेला एखादी भवानीची, एखाद्या धातूपासून तुम्ही तुमच्या आवडत्या देवी देवतांची मूर्ती घडवता, तर त्यावेळेला जी शक्ती त्याला पूजत असते, त्यावेळेला त्या शक्तीच्या आतली शक्तीच त्या शक्तीला पूजत असते. भवानीने पूजली भवानी, कासे राही कासेच. त्यामुळे तो धातू धातूच राहतो. पण ज्या भावनेने तुम्ही त्या धातूला प्रणाम करता, त्याच्यात भवानीचं रूप पाहता, त्यावेळेला ती तुमच्यासाठी धातू नसते, त्यावेळेला ती तुमच्यासाठी भवानी असते, ती तुमच्यासाठी शक्ती असते. काशाची घडवली भवानी, कासे मात्र नसे भवानी, भवानीने पूजली भवानी, कासे राही कासेच. तैसे आम्हा पूजती सज्जन, पूजा स्वीकारती भगवान, महाराजांचे हे वचन असे अत्यंत मोलाचे.
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचं प्रत्येक वचन मोलाचं आहे. महाराज पुढे म्हणतात, तैसे आम्हा पूजती सज्जन, पूजा स्वीकारती भगवान. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडच्या देवी देवतांना ज्यावेळेला त्याची मूर्ती बनवता, त्याची पूजा करता, पण त्यावेळेला ती तुमच्यासाठी धातू नसते, ती तुमच्यासाठी पाषाण नसते, ती तुमच्यासाठी माती नसते. तुम्ही त्याच्यामध्ये त्या तुमच्या श्रद्धेय स्थान जे काही आहेत त्याच्या रूपास तुम्ही ते घडवलेली असती मूर्ती, तुम्ही त्यात पाहत असता. कोणी कृष्ण भक्त कृष्णाच्या मूर्तीमध्ये कृष्णाला पाहतो, कोणी शंकराच्या मूर्तीमध्ये शंकराला पाहतो, कोणी देवीचा भक्त देवीच्या मूर्तीमध्ये देवीला पाहतो. म्हणजे त्याच्यासाठी ज्या धातूपासून, ज्या पाषाणापासून, ज्या मातीपासून ती मूर्ती घडलेली असते त्याला मूल्य नसतं. त्याचे भाव इतके प्रगाढ असतात की ती मूर्ती त्याच्यासाठी जिवंत होते. ती मूर्तीसुद्धा पाहत असते, ती मूर्तीसुद्धा ऐकत असते, ती मूर्तीसुद्धा आपले भाव प्रकट करत असते. जितक्या भावनेने तुम्ही त्या मूर्तीची पूजा करत असता, तितक्या भावनेने तुम्ही ती मूर्ती सजीव असते. त्यासाठी प्राणप्रतिष्ठा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्या मूर्तीला तुम्ही पूजता त्याची प्राणप्रतिष्ठा प्रत्येकाची व्यक्तिगत असते आणि ती झाल्याशिवाय त्या मूर्ती मातीची असेल तर ती माती राहते, धातूची असेल तर ती धातू राहते, पाषाणाची बनली असेल तर ती पाषाणच राहते. त्याला ज्यावेळेला तुम्ही प्राण प्रतिष्ठा करता, म्हणजे त्याच्यात तुम्ही तुमच्या श्रद्धेने, भक्तिभावाने ज्यावेळेला त्याच्यामध्ये तुमच्यासाठी ती जिवंत होती, ती मूर्ती तुमच्यासाठी, ती मूर्तीमध्ये प्राण येतो, त्याला त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणतात. तुम्ही विज्ञान आणि धर्म ही लेखमालिका जर वाचली असेल तर त्यात मंदिर, मूर्तिपूजा या विषयावर आपण ह्यापूर्वीच बोललेलो आहे. तर हा विषय तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीने जर समजून घ्यायचा असेल तर ती लेखमाला तुम्ही वाचू शकता. इथं आपण ह्या वचनापाशी पुन्हा येऊया. तैसे आम्हा पूजती सज्जन, पूजा स्वीकारती भगवान. महाराज म्हणतात की त्याचप्रमाणे जे भक्तगण आम्हाला पूजतात तर ते आम्ही निमित्त मात्र असतो, आम्ही साक्षी मात्र असतो. तो प्रणाम आम्हाला केलेला त्या चैतन्याला, त्या परमात्म्यापर्यंत पोचत असतो आणि तो आमची केलेली पूजा परमात्मा स्वीकार करत असतो. ह्याला अजून सोप्या उदाहरणात जर सांगायचं झालं तर आपण असं सांगू शकतो की समजा एक दिवा आहे मातीचा, एक दिवा आहे चांदीचा, एक दिवा आहे सोन्याचा, एक दिवा आहे अजून कुठल्या धातूचा. तर ज्यावेळेला तुम्ही त्यात दीप प्रज्वलित करता त्यावेळेला तो मातीचा दिवा असू दे, तो दगडाचा दिवा असू दे, तो सोन्याचा असू दे, तो चांदीचा असू दे, ज्याला तुम्ही दीप प्रज्वलित करता त्यावेळेला तो एकसारखाच प्रकाश सगळ्या दिव्याचा येतो. तसं ज्यावेळेला प्राणप्रतिष्ठा होते त्या वेळेला तो दिवा प्रज्वलित झाल्याचा ते प्रतीक आहे. त्या दिव्याला प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला इंधन लागतं. तुम्ही तेल किंवा तूप टाकता, तुम्ही वात टाकता, त्याच्यानंतर अग्नी प्रज्वलित करता आणि ती वात पेटवता, त्यावेळेला त्यातला दिवा तेवायला सुरुवात होते. तसंच प्रत्येक मूर्ती ती मातीने घडलेली असेल, पाषाणाने घडलेली असेल, पण ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठा होते त्या मूर्तीची त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या
जी मूर्ती ज्याची घडलेली आहे त्या चैतन्याचं एक रूप, त्याचा एक धागा, त्याचा एक सेतू, त्याची एक झरोका, एक खिडकी त्या मूर्तीच्या माध्यमातून उघडली जाते. म्हणजेच तुम्ही ज्या वेळेला एखाद्या दिव्यापुढे नमस्कार करता, त्या दिव्याच्या दिव्यत्वाला नमस्कार करता, त्यातल्या प्रकाशाला नमस्कार करता, त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने सूर्यालाच नमस्कार करत असता. कारण प्रत्येक दिवा, मग तो सोन्याचा असो, चांदीचा असो, धातूचा, त्याला काही फरक पडत नाही. पण त्यात ज्यावेळेला तुम्ही दीप प्रज्वलित करता, तो त्यातनं निघणारा जो प्रकाश आहे तो त्या सूर्याचंच प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेला त्या सूर्याला, त्या दिव्याला प्रणाम करत असता, त्या ज्योतीला, त्या प्रकाशाला, त्या दिव्यत्वाला, त्यावेळेला तुम्ही एका अर्थी त्या सूर्यालाच प्रणाम करत असता. म्हणजेच थोडक्यात काय की तुमच्या आतमध्ये जो प्राण आहे तो प्राण म्हणजे सूर्य आहे. तो सूर्य नसेल तर तुम्ही पण नाही आहेत. ही समस्त पृथ्वी, या पृथ्वीवरील सजीव सृष्टी, प्रत्येक प्राणी मात्रामधला प्राण म्हणजे सूर्य आहे. त्याच्यामुळेच आपण श्वास घेतोय, आपण आपली ऊर्जा, आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपण हे चैतन्य अनुभवतोय. पण आपल्याला माहित नाही की कशा पद्धतीने सूर्य आपला प्राण आहे. प्रतिकात्मक स्वरूपात आपण एक दिवा बनवला आणि त्यात दीप प्रज्वलित केलं, कारण त्या प्रखर सूर्याला आपण प्रणाम करतो, नमस्कार करतो. पण त्याचं प्रतीक म्हणून आपण ज्यावेळेला एका आपल्या घरात बनवलेलं देवघरामध्ये ते दिवा लावतो आणि त्याला प्रणाम करतो, त्यावेळेला ते आपल्या प्राणतत्वाचं प्रतीक असतं, ते सूर्याचं प्रतीक असतं. म्हणजे तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या धातूचा दिवा घेतला, मातीचा दिवा घेतला, तरी त्यातनं निर्मित होणारा प्रकाश हा सगळ्यांसाठी सारखाच असतो. मग कोणाच्या घरात सोन्याचा दिवा असेल, कोणाच्या घरात चांदीचा दिवा असेल, कोणाच्या घरात मातीचा दिवा असेल, पण त्यातून निर्मित होणारा जो प्रकाश आहे तो सगळ्यांकडे सारखाच असणार आहे. त्याच्यात विशेष फरक नाही पडणार. महाराज तुम्हाला हे सुचवतात आहे की तुम्ही त्या मातीमध्ये अडकू नका. त्यातून निर्मित होणारं जे चैतन्य आहे, जी दिव्यता आहे, त्या दिव्यतेला शरण जावा, त्याला प्रणाम करा, त्याला नमस्कार करा. कारण तो नमस्कार त्या मूळ स्तोत्रापर्यंत जाणार असतो, तो त्या परमात्म्यापर्यंत जातो. ज्यावेळेला तुम्ही शंकर महाराजांना ची पूजा करता, त्यावेळेला तुम्ही परमात्म्याचीच पूजा करत असता. ज्यावेळी शंकर महाराजांच्या मूर्तीच्या समोर किंवा त्यांच्या चरणावर तुम्ही माथा ठेवता, त्याला तुम्ही परमात्म्याच्याच चरणावर माथा ठेवलेला असता. ज्यावेळेला तुम्ही महाराजांची पूजा करतात, त्यावेळेला ती पूजा परमात्मा स्वीकार करत असतो. कारण महाराज हे साक्षी भावनेत एवढे स्थिर असतात की त्यांच्या आतला जो महाचैतन्य आहे, त्या चैतन्यापर्यंत तुमची पूजा पोहोचत असते. तुम्हाला वाटतं की तुम्ही महाराजांच्या चरणावर माथा ठेवला, पण तुम्ही परमात्म्याच्या चरणावरच माथा ठेवल्यासारखं ती भावस्थिती असते. दिवे कितीही वेगवेगळे असले तरी त्यातला प्रकाश जसं एक आहे. जसं मी सांगितलं की सूर्य या तुमचा प्राण आहे. त्या दिव्यामधला जो प्रकाश आहे तो पण ते प्राण स्वरूप आहे. तुम्ही प्रणाम करता दिव्याला,
त्या दिव्यत्वाला, त्या प्रकाशाला, त्याला तुम्ही तुमच्या प्राण ऊर्जेला प्रणाम करत असता. तुम्ही महासूर्याला प्रणाम करत असता. कारण तो प्रणाम त्या सूर्याकडनं स्वीकृत होतो. जितक्या भावनेने, श्रद्धेने तुम्ही तो प्रणाम केला जातो, त्याच भावनेने तो स्वीकृत केला जातो. मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर. शंकराने पूजिला शंकर, माती मातीच राहते. काशाची घडविले भवानी, कासे मात्र नसे भवानी. भवानीने पूजली भवानी, कासे राही कासेच. तैसे आम्हा पूजिती सज्जन, तैसे आम्हा पूजिती भक्तगण. पूजा स्वीकारती भगवान, महाराजांचे हे वचन असे अत्यंत मोलाचे. तर यातला गर्भितार्थ समजून घ्या. तुम्ही आकारामध्ये अडकू नका. त्या आकारामध्ये जो निराकार प्रकटला आहे, त्या निराकाराला शरण जाण्यासाठी तो आकार एक प्रतिकात्मक आहे. ज्या मातीचा तुम्ही शंकर बनवलेला आहे, त्याला ज्याला तुम्ही पूजता, त्याला तो तुमच्यासाठी शंकर होणं गरजेचं आहे. त्या भावनेने तुम्ही पूजला तर ते शंकर होईल. मीराच्या बाबतीत एक घटना आहे. मीरा ज्यावेळेला लहान होती, साधारण 4-5 वर्षाची असेल, त्यावेळेला ती ज्या राजघराण्यात होती त्या घरी तिच्या एक साधू आला होता आणि त्या साधूकडे एक कृष्णाची सुंदर मूर्ती होती. तो साधू नेहमी ती मूर्ती त्याच्यासोबत घेऊन फिरायचा. तो पण कृष्ण भक्तच होता. ज्यावेळेला त्या रात्री त्यांनी मुक्काम केला त्यांच्या घरी, तर मीरेला त्या मूर्तीमध्ये काय असं जाणवलं, तिला ती मूर्ती कृष्णाची खूप आवडली. दुसऱ्या दिवशी तो साधू ती मूर्ती घेऊन त्याच्या गावी तो निघून गेला. पण मीराने हट्ट केला की मला ती मूर्ती पाहिजेच म्हणून. आणि आईवडिलांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की तुला पाहिजे तर आम्ही दुसरी मूर्ती आणून देतो, ती आपली नाही आहे, ती आपल्याला नाही हे मागवता येणार, ती त्यांची होती, ते घेऊन गेले. तुला पाहिजे तर आपण दुसरी मागवू, तुला जी आवडेल ती घेऊ, तू सांग तुला कुठली अजून. तर ती हट्ट करून बसली की मला तीच मूर्ती पाहिजे. आता जर ती मूर्ती दिली नाही मला, तर मी माझं जेवण खाणं सोडून देईन, मी खाणारच नाही, अन्नाला हातच लावणार नाही. आईवडिलांनी खूप समजवलं की हे काय वेडेपण आहे. आणि आईवडिलांना वाटलं की लहान आहे, थोडंसं हट्ट करेल, नंतर विसरून जाईल. पण ती काय ऐकायलाच तयार नव्हती. ती म्हटली मला ती मूर्ती पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि आईवडील समजूत करण्याचा प्रयत्न करत होते की कसं करून त्या मूर्तीचं वेळ हिच्या डोक्यातनं जाईल. वेगवेगळी दुसरी खेळणी आणि मूर्ती तिला आणून दिली घरामध्ये, पण तिला त्याच्यात कशाचाच रस नव्हता. तीच मूर्ती पाहिजे म्हणून हट्ट करून बसली. आणि इकडे त्या साधूच्या स्वप्नात कृष्ण स्वतः प्रकटले आणि त्या साधूला म्हटलं की तू ही जी मूर्ती आहे ना, ती जाऊन त्या मीरेला देऊ नये, ही तुझी नाही आहे, ही तुझ्याकडं अमानत म्हणून होती इतके दिवस, आता ती तुला मीरेला द्यावं लागेल. आता प्रत्यक्ष कृष्णाने स्वप्नात दर्शन देऊन सांगितल्यावर त्या साधूला काय करावं सुचना. त्याने ती मूर्ती घेतली आणि तो धावत पळत मीरेच्या घरी गेला आणि त्यांच्या आईवडिलांना सांगितलं की मला असं स्वप्न पडलंय, ही मूर्ती
मीरेसाठी मी घेऊन आलेले आहे. ज्यावेळेला ती मूर्ती तिने बघितली त्यावेळेला एक वेगळंच आनंद आणि चैतन्य तिची स्फुरण झाली होती तिच्या आतमध्ये. तिच्यासाठी ते आयुष्यभर ती मूर्ती तिच्या सोबत होती. कृष्ण भौतिक देहामध्ये त्यावेळेला उपस्थित नव्हता, पण मीरेचे भाव इतके प्रगाढ होते की तिच्यासाठी तो कृष्ण जिवंत झाला. त्याला तिने त्या मूर्तीत पाहिलं आणि ती भक्ती इतकी प्रगाढ मीरेची प्रकट झाली, अख्ख्या जगाने ती अनुभवली. तर मूर्ती सगळ्यांसाठी ज्या मातीतनं बनलेली असते किंवा ज्या पाषाणातनं बनलेली असते, इतरांसाठी ते पाषाण असू शकेल, पण ज्यावेळेला तुम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा करता, ज्यावेळेला तुम्ही त्या भावनेने त्या मूर्तीकडे बघत असतात, तुमच्यातल्या जे काही देवी देवता किंवा सद्गुरू तुमच्या ज्याची तुम्ही मूर्ती केलेली असते, त्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही ते प्राणप्रतिष्ठा करता, म्हणजे त्या भावनेने तुम्ही ते प्राणप्रतिष्ठा करता मूर्तीसाठी, ती मूर्ती तुमच्यासाठी मूर्ती राहत नाही, ती पाषाण राहत नाही, त्यात चैतन्य अवतरतं आणि त्या महाचैतन्याशी जोडण्याचा सेतू त्याच्यामध्ये निर्मित होतो. ज्यावेळेला तुम्ही दिव्यापुढे नमस्कार करत असता, प्रणाम करत असता, त्यावेळेला तुम्ही त्या दिव्यत्वापुढे नमस्कार करत असता, त्या महाचैतन्यापुढे नमस्कार करत असता. महाराजांचं वचन समजून घेण्यासाठी हा जो प्रश्न केला होता, मला वाटतं माझ्या पद्धतीने मी त्याला त्यातला अर्थ समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही काही समजलं नसेल तर पुन्हा प्रश्न विचारू शकता, मी त्या प्रश्नावर पुन्हा व्यक्त होईल. आज मी रेकॉर्डिंग करताना खास करून वायरलेस हेडफोन वापरला आहे, त्यामुळं आजचं रेकॉर्डिंग नेमकं कसं झालं मला माहीत नाही आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं आहे आपलं, त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्या सर्वांचं. आणि इतरही आपल्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि लवकरच आपण भगवद्गीतेचे गीता यज्ञ म्हणून एक सत्र घेऊन या यूट्यूब चॅनलवर येणार आहोत. पण त्याआधी आपण शक्यतो 1000 सबस्क्रायबर तरी आपले पुरे झाले तर आपल्याला ते टेक्निकल जे प्रॉब्लेम येतात, जसं आपण मागच्या आठवड्यामध्ये लाईव्ह यूट्यूबवर येण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाजू जाणवल्यात ते करताना. तर एकदा 1000 सबस्क्रायबर झाले तर आपल्याला अवघड जाणार नाही की ते आपल्या डिव्हाइसवर डायरेक्ट आपल्याला लाईव्ह येऊ शकेल यूट्यूबवर. तर तुम्हाला पुन्हा एकदा ती प्रार्थना करतो की आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना सांगा, ज्यांना त्याच्यात आवड आहे, रस आहे, जे शंकर महाराजांचे भक्त आहे, ज्यांना अध्यात्मात आवड आहे, ज्यांना शारीरिक आणि मानसिक आत्मिक विकासासाठी जे प्रयत्नशील आहेत आणि ते करण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत, प्रयास करतात आहेत, त्यांना त्यात रस आहे, त्या लोकांना जरूर सांगा. मी आजची चर्चा इथेच थांबवतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या अंतर्यामी बसलेल्या त्या महाशक्तीला प्रणाम करतो. धन्यवाद. जय शंकर, जय शंकर.